लाडक्या बहिणींसाठी एक खुश खबर आलेली आहे. कारण आता जानेवारी महिन्याचा हप्ता थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. याबाबतचा शासन निर्णय म्हणजे जी-आर सुद्धा शासनाकडून आलेला आहे. पण या जी-आर नुसार आता काही लाडक्या बहिणींना हा जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार नाही. त्याचबरोबर हा हप्ता कधी जमा होणार आहे याची माहिती आता थेट आपण जी-आर मधून घेऊया. महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्याकडून 18 फेब्रुवारी 2026 रोजी आलेला हा जी-आर आहे. आता या जी-आर मध्ये मी हायलाइट केल्याप्रमाणे वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे जानेवारी 2026 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी 98.45 कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे. म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना देण्यासाठी आता 98.45 कोटी इतका निधी लागणार होता, त्याला वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे. म्हणजे यापूर्वी जेव्हा जी-आर आले त्यानंतर 2 ते 3 दिवसातच निधी वितरण झाल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा झाला होता. म्हणजेच आता 18 फेब्रुवारीला हा जी-आर आलाय, तर 20, 21, 22 कोणत्याही तारखेला हा हप्ता लाडक्या बहिणींना मिळू शकतो. याचबरोबर आता कोणत्या लाडक्या बहिणींना हा हप्ता मिळणार नाही याची माहिती या जी-आर मध्ये सांगितलेली आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही, याबाबत महिला व बाल विकास विभागाने दक्षता घ्यावी. म्हणजेच या जी-आर नुसार सांगण्यात आल्यानुसार संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत ज्या महिला लाभार्थी आर्थिक लाभ घेत आहेत त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दुसऱ्यांदा आर्थिक लाभ मिळणार नाही. म्हणजेच अशा बहिणींना आता जानेवारीचा हप्ता मिळणार नाही. तर हीच होती अपडेट. ही अपडेट व हा जी-आर तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.